शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो. ओम साई फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे हरतालिका. तर आपण आज हरतालिका हा उपवास धरलेला आहे आणि पुराण काळात हा उपवास माता पार्वतीने श्री शंकरासाठी हा उपवास केला होता. तेव्हापासून आपल्याकडे ही परंपरा चालू झालेली आहे. त्याचप्रकारे आता प्रत्येक सुवासिनी कुमारिकाही उपवास करतात आणि सुवासिनी उपवास करतात. कुमारिका करतात की मला चांगला वर मिळावा यासाठी, आणि सुवासिनी उपवास करतात की जन्मजन्मी मला हाच पती मिळो यासाठी. तर मी पण हा उपवास धरून आज माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये पूजा केलेली आहे. तर सीता पार्वती जेव्हा उपवास केला होता तेव्हा त्या जंगलात होत्या. त्यांना काही उपवास पकडण्यासाठी काही फराळ वगैरे काही नव्हतं. त्यांनी झाडाचे फळं पानं खाऊन असा काही उपवास केला होता आणि पूजेसाठीही त्याचाच वापर केलेला आहे. त्याच प्रकारे आपणही पूजा मांडण्यासाठी वाळूची पिंड बनवतो आणि जे सीतामातेने उपवासाला पूजेसाठी साहित्य वापरलं होतं तेच साहित्य वापरत असतो. आज आपण वाळूची पिंड बनवून त्याची स्थापना करून त्याची पूजा केली जात असते. त्याचप्रकारे मीही ती पूजा करून घेतलेली. इथं मीही आज 5 प्रकारचे फळं जमा केले होते आणि जे सीता पार्वतीने महादेवाच्या पिंडीला जे व्रत केले होते त्या व्रताला पाहिजे होते ते मी सगळे वस्तू आणून त्यांची पूजा केली होती. तर अशाच प्रकारे मी इथं सगळी पूजा करून इथं दिवा वगैरे लावून महादेवाला बेलपत्र वाहिले होते आणि माझी पूजा मी संपन्न केली होती. तर अशा प्रकारे केलेले मी आज हरतालिकेचं व्रत. तुम्ही कसं केलं ते मला नक्की सांगा.